तर नमस्कार. तर आपला ब्लाउज मास्टरी क्लास सुरू आहे. त्यामध्ये आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे सगळे ब्लाउज आपण स्टेप बाय स्टेप शिकत आहोत. तर बघा, त्यामध्ये आपण पूर्ण पॅक नेक ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग शिकलं. त्याच्यानंतर आपण पूर्ण डीप नेक ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग शिकलेलं आहे. आता आपल्याला आजच्या भागामध्ये आपण पुढचा डीप म्हणजेच एक गळा डीप आणि एक गळा पॅक असल्यावर त्या ब्लाउजचं मार्किंग कसं करायचं, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर बघा, या ब्लाउज मध्ये आपला पाठीमागचा गळा जो आहे तर तो पॅक असणार आहे, अशा प्रकारे पॅक असणार आहे. आणि पुढचा जो गळा आहे तो आपला डीप असणार आहे. तर त्याचं कटिंग कसं करायचं तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण पेपर कटिंग करणार आहोत ते त्या ब्लाउजची. ज्यावेळेस असा ब्लाउज आपल्याला कटिंग करायचा असतो तर त्यावेळेस आपल्याला पाठीमाग पॅक जी बाजू पॅक आहे तर त्या साईडला आपल्याला पॅक नेक ब्लाउजचं मेथड वापरावे लागते. आणि जी साईड आपल्याला ज्या साईडचा गळा आपला डीप आहे त्या साईडला आपल्याला डीप नेक ब्लाउजची मेथड वापरावी लागते. तर बघा, आता आपण पेपर कटिंग करूयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी कार्डशीट पेपर घेतलाय आणि त्याला फोल्ड केले. बंद बाजू माझ्या साईडनं ठेवली मी आणि ही जी ओपन साईड आहे तर ती मी ओपन साईड समोरच्या साईडनं ठेवली. तर अशा प्रकारे पेपर ठेवून झाल्यानंतर मी आता वर ब्लाउज कटिंग करताना मार्किंग करताना आपण सगळ्यात आधी पाठीमागच्या भागाचं मार्किंग करतो. तर सगळ्यात आधी मी वरच्या साईडला इथं एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. तर ह्या ब्लाउज पण मी माझ्याच साईजनी कट करणार आहे, म्हणजे तुम्हाला मला लास्टला या ब्लाउजचा फायनल लुक मी अंगात घालून दाखवू शकते. तर साईज तुमची कुठलीही असू द्या, तुम्हाला सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला मार्किंग करायचं आहे. जसं मी मार्किंग करत आहे तसंच तुम्हाला पण मार्किंग करायचं आहे. फक्त ज्या ज्या ठिकाणी मी माझं माप वापरते त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं माप वापरायचं आहे. तर बघा, आता सरळ लाईन सगळ्यात आधी आपण सरळ लाईन ओढून घेतो. त्याच्यानंतर आपण आपल्या फुल शोल्डरचं अर्ध करतो. म्हणजेच फुल शोल्डर आहे 15, तर आपण 15चा अर्ध करूयात. किती होते 15चा अर्ध? 15चा अर्ध होते 7.5. तर तुम्हाला अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर इथं चेक करायचे तुमचं कितीवर फोल्ड झाले, 7.5 वर. तर म्हणजेच आपलं फुल शोल्डर आहे 15 इंच. 15 इंचाचं अर्ध केलं आपण, 7.5 आलं. आणि ते 7.5 इंच आपल्याला ह्या लाईनवरती मार्किंग करायचंय. तर बंद बाजूकडून इथं मी 7.5 वर टेप ठेवलाय आणि समोरच्या साईडला मी इथं मार्किंग करणार आहे. तर 7.5 इंचाचं मार्किंग केल्यानंतर आपल्याला तिथून खाली 1 इंच डाऊन मार्किंग करायचंय. आणि हे 1 इंच डाऊन मार्किंग तुमची कुठलीही साईज असू द्या, सगळ्या साईजसाठी फिक्स आहे हे 1 इंच. आणि या ठिकाणी बंद बाजूकडून 2.5 इंचाचं मार्किंग पण सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. आणि त्याच्यानंतर हे दोन पॉइंटला धरून आपल्याला एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची अशा प्रकारे. आता ही लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला इथं उंचीचं माप टाकायचंय. आता उंचीचं माप टाकत असताना आपण आतापर्यंतच्या सगळ्या ब्लाउज मध्ये तुम्ही बघितलं असेल, आपला पाठीमागचा भागाचं माप हा आपला पाठीमागचा भाग चालू असला तरी सुद्धा आपण पाठीमागच्या भागावर उंची टाकताना आपण पुढची उंची टाकतो. म्हणजेच आपली पुढची उंची आहे 15 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच वाढवतो. म्हणजेच किती झालं, 16 इंच. तर ते 16 इंच मी इथं मार्किंग करणार आहे. ही सरळ लाईन आहे ना, आपण सगळ्यात आधी ओढलेली सरळ लाईन. तर ह्या सरळ लाईन पासून खाली आपल्याला सरळ अशी उंची टाकायची. तर पुढच्या उंचीमध्ये मी 1 इंच वाढवून इथं मार्किंग करते मी. तर माझी पुढची उंची 15 आहे, तर मी या ठिकाणी 16 वरती मार्किंग केले आणि इथे एक सरळ लाईन ओढून घेते. तर हे झालं आपलं उंचीचं मार्किंग. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं आर्म होलचं मार्किंग करावं लागतं. तर ते आर्म होलचं मार्किंग म्हणजेच मोंड्याचं मार्किंग करावं लागते. तर ते मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी आपल्याकडे चार्ट आहे. तर त्या चार्ट मध्ये बघून आपण आर्म होलचं मार्किंग करतो. तर बघा, इथं पॅक नेक आर्म होल मार्क. जर तुमचा डीप नेक असेल तर तुम्हाला डीप नेकचा चार्ट बघावा लागेल, डीप नेक आर्म होल मार्क. तर या ठिकाणी आपला पॅक नेक चालू आहे, तर आपण पॅक नेकचा चार्ट बघू. तर बघा, अशा प्रकारे पॅक नेक आर्म होल मार्कचा चार्ट आहे. इथं या एक साईडला मी सगळ्या चेस्ट दिलेल्या आहेत. 28 पासून ते 53 साईज पर्यंत सगळ्या साईजचं मी या ठिकाणी आर्म होलचं मार्किंग किती येतंय तर त्याचा चार्ट आहे हा पूर्ण. तर तुम्हाला या चार्ट मध्ये काय करायचं, फक्त तुमची चेस्ट शोधायची आणि त्या चेस्टच्या समोर जो अंक आहे तर ते तुमचं आर्म होलचं मार्क आहे. तर बघा, आता माझी चेस्ट आहे 35 इंच. तर बघा, इथं 35 आहे
तर 35 बरोबर 6.75 आणि त्याच्या डोक्यावरती मी 1चं चिन्ह 1 काढले, म्हणजेच काय 6.75च्या वर 1 लाईन. तर हे माझा आर्म होलचं मार्क आहे. तसंच तुम्हाला तुमचं मार्क शोधायचं आहे आणि तुमचं किती येतंय ते बघायचं आहे. हे सगळे चार्ट मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. तर आर्म होलचं मार्किंग किती आलंय 6.75च्या वर 1 लाईन आले. म्हणजेच बघा इथं 6, 6च्या नंतर 6.5 आणि 6.5च्या वर 2 लाईन म्हणजे 6.75. अशा प्रकारे आपण इथं आर्म होलचं मार्किंग केलं आणि आता आपण तिथे एक सरळ लाईन ओढून घेतो. बघा प्रत्येक वेळेस आपल्याला लाईन ह्या सरळच ओढायच्या, क्रॉस लाईन जाऊ द्यायची नाहीये. अशा प्रकारे आपण इथं सरळ लाईन ओढली. तर ही सरळ लाईन म्हणजेच आपली चेस्ट लाईन असते. ह्या लाईनवरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. तर छातीचं मार्किंग कसं करायचं, तर बघा ज्या वेळेस आपला पॅक नेक असतो तर त्या पॅक नेक मध्ये आपल्याला छातीमध्ये लुजिंग ऍड करावं लागते. तर ती किती लुजिंग ऍड करावं लागते, 2.5 इंच लुजिंग आपल्याला ऍड करावं लागते. म्हणजेच बघा आपली छाती किती आहे, माझी छाती आता 35 इंच आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची छाती घ्यायची, तुमची जेवढी असेल तेवढी तुम्हाला घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 इंच वाढवायचे. तर बघा 35 मध्ये 1 इंच, 2 इंच आणि अर्धा म्हणजेच 2.5 इंच. आपण 35 मध्ये 2.5 इंच वाढवल्यावर किती आलं 37.5 आलं. तर आता ह्या 37 पॉईंटचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. म्हणजे स्टेप आपल्याला कितीदा फोल्ड करावा लागेल, 1दा आणि 2दा. 2दा फोल्ड केल्यानंतर आपले किती भाग होतात, 4 भाग होतात. बघा 1, 2, 3, 4 4 भाग झाले. तर आपल्याला बघायचं कुठं फोल्ड होतोय आपला जो मेजर टेप आहे तर तो आपला कुठं फोल्ड होतोय तो चेक करायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपलं इथं फोल्ड झालंय, म्हणजेच किती आले 9.25 9.25. तर हे 9.25 आपल्याला ह्या चेस्ट लाईन वरती मार्किंग करायचंय बंद बाजूकडून पुढच्या साईडला. बघा मार्किंग करणार आहे 9.25 वर आणि तिथून पुढे आपल्याला शिलाई माया म्हणजे शिलाई मार्जिन ठेवायचंय. तर ते शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच, 2 इंच, 1 इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. हा आपला पॅक नेक ब्लाउजचा चेस्टचं मार्किंग करायचा फॉर्म्युला आहे. तर जेव्हा जेव्हा तुमचा पॅक नेक असेल तर तेव्हा तुम्हाला तुमच्या छातीमध्ये इथं चेस्टच्या जागी तुम्हाला तुमची चेस्ट ठेवायची आहे, त्याच्यात 2.5 इंच वाढवायचंय आणि 2.5 इंच वाढवल्यानंतर तुम्हाला त्याचा चौथा भाग करायचाय आणि जेवढं उत्तर येतंय तर ते तुम्हाला या ठिकाणी करायचंय. तिथून पुढे तुम्हाला शिलाई माया ठेवायची. तर अशा प्रकारे आपण छातीचं मार्किंग केलेलं आहे. तर आता त्याच्यानंतर आपण कमरेचं पण मार्किंग करून घेऊ, म्हणजेच वेस्टचं मार्किंग करून घेऊ. तर ही आपली वेस्ट लाईन आहे. तर ह्या वेस्ट लाईन वरती आपल्याला कमरेचं मार्किंग करायचंय. तर कमरेचं मार्किंग कसं करायचं, आपल्याला वेस्ट डिवाइड 4 करायचं. याच्यात काही मिक्स करायचं नाही, त्यात काही कमी करायचं नाही. फुल टाईट घ्यायचे. तुमची जी कंबर आहे तर ती तुम्हाला माप घेताना एकदम फुल टाईट घ्यायची, म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो अगदी फुल फिनिशिंग मध्ये टाईट बसणार आहे. हात वगैरे वर खाली केल्यानंतर लूज पडणार नाही. त्यामुळे कमरेचं जे माप घ्यायचंय ते तुम्हाला फुल टाईट घ्यायचंय आणि त्याचा परत तुम्हाला चौथा भाग करायचा आहे. तर आता या ठिकाणी माझी कंबर आहे 28 इंच 28 आहे. तर मी त्याचा चौथा भाग करणार, म्हणजेच तर किती येत आहे बघा, माझा 7 वरती टेप फोल्ड झालाय. तर 28 इंचचा चौथा भाग किती होते 7 इंच. तर मी इथून बंद बाजूकडून पुढच्या साईडला 7 इंचावर मार्किंग करणार आहे. तर तुम्हाला तुमची चेस्ट म्हणजे तुमची कंबर किती येते तर तुमच्या कमरेचा चौथा भाग करायचा आहे तुम्हाला आणि इथं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर इथं जेवढी शिलाई माया ठेवली तेवढीच शिलाई माया तुम्हाला इथं ठेवायची 1.5 इंच. आता ह्या लाईन सगळ्या आपण एकमेकांना जोडून घेऊ. तर ही आपली फिटिंग लाईन असते. इथं आपल्याला फिटिंग द्यायची असते, एवढी 1.5 इंचाची फिटिंग असते आपली. तर अशा प्रकारे आपला खालचा भाग झालेला आहे. आता आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मोंड्याचा आकार देण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ह्याचा सेंटर काढायचा आहे. असं टेप फोल्ड करायचा आहे आणि सेंटरवरती आपल्याला एक छोटंसं मार्किंग करायचंय. हे मार्किंग करायचंय आणि आता बघा इथं आपल्याला आर्म होलचा शेप काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मोजायचंय ही किती आहे. आपल्या वरची लाईन 7.5 आहे. तर ह्या 7.5 मधून आपल्याला अर्धा इंच वजा करायचंय. तर 7.5 मधून अर्धा इंच वजा झाल्यावर किती राहते, 7.5 मधून अर्धा गेल्यावर 7 राहते. तर हे 7 इंच आपल्याला ह्या सेंटरच्या समोर मार्किंग करायचंय. बंद बाजूकडून आपल्याला 7 इंच ठेवलं इथं
आणि समोरच्या साईडला सेंटरच्या समोरच्या साईडला आपण इथं या लाईनला इथं एक मार्किंग केलं. तर हे कसं मार्किंग केलं आपण, जेवढी आपली फुल शोल्डरचं अर्ध करून जे मार्किंग आलंय आपलं, म्हणजेच बघा हे वरच्या साईडला 7.5 आलंय ना, तर त्याच्यातून अर्धा इंच वजा केलं तर किती आलं 7 राहिलं. तर ते 7 मी इथं मार्किंग केलं सेंटरला, आणि तेच 7 इंच मी फिटिंगच्या साईडला म्हणजे चेस्ट लाईन वरती पण मी तेच मार्किंग करणार आहे 7 इंच. तर अशा प्रकारे 7 इंच दोन्ही ठिकाणी 7 इंच मार्किंग केले मी. तर आता आकार देण्यासाठी आपल्याला इथं मोंड्याचा क्रॉस मार्क पण द्यावा लागतो. तर तो क्रॉस मार्क देण्यासाठी आपल्याकडे चार्ट आहे. तर ह्या चार्ट मध्ये बघून तुम्ही तुमच्या साईज नुसार क्रॉस मार्क करायचा आहे. तर बघा या ठिकाणी चेस्ट म्हणजे इथं छाती दिली आहे बघा, मोंडा क्रॉस मार्क, मोंड्याचा क्रॉस मार्क. तर कसा शोधणार तुम्ही, 28 पासून ते 31.75 पर्यंत जर तुमची छाती असेल तर तुम्हाला पुढच्या भागाला अर्धा इंच आणि पाठीमागच्या भागाला 0.75 मार्क करायचे. आणि 32 पासून 39.75 असेल तर तुम्हाला 0.75 आणि 1 इंच असं मार्किंग करायचे. आणि 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 1 इंच आणि 1.25 इंच असं मार्क करायचे. तर बघा आता माझी चेस्ट आहे 35 म्हणल्यावर आपली ह्या लाईन मध्ये येते 32च्या पुढी आणि 39.75च्या आत. तर ह्या लाईन मध्ये आपल्याला चेक करायचंय. तर बघा पुढच्या भागाला 0.75 आणि मागच्या भागाला 1 इंच. आपला पाठीमागचा भाग चालू आहे म्हणून आपण या ठिकाणी 1 इंचाचं मार्किंग करणार आहोत. तर ते 1 इंचाचं मार्किंग कसं करायचं, तर त्याच्यासाठी टेप जो आहे तर तो ह्या पॉइंट जवळ ठेवायचा आहे आणि तिथून पुढे 1 इंच मोजून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचे अशा प्रकारे. तर आता हा पॉइंट आणि आपली चेस्ट लाईन ह्या 3 पॉइंटला पकडून आपल्याला इथं आर्महोलचा आकार द्यायचा आहे. तर तो कसा देणार, तर त्याच्यासाठी इथं फ्रेंच कर्व वापरायचा आहे आपल्याला. फ्रेंच कर्व कसा ठेवायचा बघा, फ्रेंच कर्वचं हे टोक आहे तर ते आपल्याला वरच्या साईडला ठेवायचंय आणि हा राऊंड आकार जो आहे तर तो आपल्याला ह्या चेस्ट लाईन वरती ठेवायचा आहे अशा प्रकारे. आणि हे 3 पॉइंट आपल्याला असे मॅच करायचे एकाला एक. तर बघा अशा प्रकारे मी मॅच केलेत आणि आता मी इथून सगळ्यात आधी हे 3 पॉइंट जोडून घेते. जोडल्या तर ह्याच्यानंतर आपल्याला हा पॉइंट आपला ह्या 1 इंच डाऊन मार्किंग आले त्याला जोडायचं आहे. तर त्याच्यासाठी पण फ्रेंच कर्व सेट करणार आहे. हा आकार देत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की आपला कुठेही पॉइंट बनला नाही पाहिजे, एकदम गोल आकारात आपला हा आकार तयार झाला पाहिजे असा, याची काळजी घ्यायची. तर अशा प्रकारे हे आपलं आर्महोलचा शेप देऊन झालेला आहे. तर आता त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्रॉड नेक म्हणजेच पॅक नेकचं शोल्डर मायनस करायचं आहे, थोडीशी शोल्डर आपल्याला. तर ती कशी करणार आपण, तर त्याच्यासाठी हा बघा पॅक नेक शोल्डर मायनस चार्ट आहे. तर हा चार्ट बघायचा आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये आपली रेडी शोल्डर किती आहे, तर आता या ठिकाणी माझी रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. तर तुम्हाला तुमची रेडी शोल्डर बघायची आहे किती आहे आणि ह्या साईडला कुठल्या लाईन मध्ये येते ती चेक करायची. जर तुमची 2.5 असेल तर तुमची बघा 2.25 ते 3 म्हणजेच ह्या लाईन मध्ये येते. जर तुमची 3.25 असेल तर तुमची या ठिकाणी येते या लाईनला. आणि तुमची जर 2 असेल तर तुमची शोल्डर वरच्या लाईनला असते. तर तुम्हाला चेक करायचे आधी तुमची शोल्डर किती आहे ते बघायचंय आणि कुठल्या लाईन मध्ये येते ते चेक करायचे. आता माझी 2.5 इंच आहे म्हणल्यावर 2.25 ते 3 म्हणजेच ह्या लाईन मध्ये येते. तर मला किती मायनस करावं लागते, अर्धा इंच मायनस करावं लागते. अर्धा इंच आपल्याला ही जी शोल्डर ही जी आर्महोलचा मुंड्याचा आकार काढले आपण तिथून आतल्या साईडला मोजायचे. बघा असा टेप ठेवायचा आहे आणि ह्या पॉइंट पासून आतल्या साईडला अर्धा इंच मोजून मला इथं मी मार्किंग केलं. हे आपलं मार्किंग किती आहे, अर्धा इंचाचं मार्किंग आहे. आणि आता हे अर्धा इंचाचं मार्किंग हळूहळू शेप आकार देत देत आपल्याला ह्या मोंड्यामध्ये मिक्स करायचंय. तर मिक्स करत असताना पण आपला मोंड्याचा आकार बदलला नाही पाहिजे, एकदम गोलच आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा फ्रेंच कर्व ठेवायचा इथं. आणि बघा या ठिकाणी मोंड्याचा आकार एकदम स्ट्रेट गोल आलाय आणि या ठिकाणी आपण एवढी शोल्डर मायनस केली, त्यामुळे आपला नेक लूज पडत नाही, गळा लूज पडत नाही हे शोल्डर मायनस केल्यामुळं. तर आता ही शोल्डर मायनस तर झाली आपली. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं रेडी शोल्डरचं माप टाकायचंय, म्हणजेच आपली तयार शोल्डर किती आहे ब्लाउजला. तर माझी तयार शोल्डर आहे 2.5 इंच. तर 2.5 इंचामध्ये मी 1 इंच वाढवणार. रेडी शोल्डर मध्ये 1 इंच वाढवल्यावर 2.5 मध्ये 1 वाढवलं तर 3.5 इंच म्हणजेच इथं आलं. तर 3.5 इंचावरती मी इथं मार्किंग केले, म्हणजेच ही मायनस केलेल्या शोल्डर पासून मोजते मी.
बघा या ठिकाणाहून मोजते मी, इथून मोजत नाही, इथून मोजायचंय आपल्याला. हे मायनस केलेलं आहे. आता आपण मायनस केलेल्या शोल्डर पासून आतल्या बाजूला मोजायचंय. तर किती आहे 3.5 इंच इथं मार्किंग केलं मी. तर आता हे झालं आपलं रेडी शोल्डरचं मार्किंग. तर आता आपल्याला गळ्याची उंची टाकायची. तर गळ्याची उंची टाकण्यासाठी मायनस केलेली शोल्डर आणि 2.5 इंचाचं मार्किंग म्हणजे हे मार्किंग. तर त्याचं सेंटर काढायचंय आपल्याला. 2.5 इंचाच्या मार्किंग पर्यंत टेप फोल्ड करणार मी आणि छोटासा डॉट करणार म्हणजे हे आपला सेंटर. तर त्या सेंटर पासून आपल्याला खाली टेप ठेवायचा असा सरळ उभा. आणि आपला पाठीमागचा गळा बघायचा किती आहे. तर पाठीमागचा गळा आपला पॅक आहे. पॅक नेक असल्यामुळे आपण 1 इंच 0.75 1 इंच 1.25 इंच 1.5 इंच 2 इंच 2.5 3 4 तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे ठेवू शकता. तर बघा सहसा पॅक नेक मध्ये आपल्याला 0.75 1 इंच 1.5 इंच जास्तीत जास्त 2 इंचापर्यंत छान वाटते. तर मी या ठिकाणी 1.25 ठेवलाय. पाठीमागचा गळा जो आहे माझा तर तो 1.25 आहे. तर मी असा मोजून इथं मार्किंग केलंय. ह्या सेंटर पाशी हा जो शोल्डरचा सेंटर काढला आपण तर त्या सेंटरवरती टेप असा उभा ठेवलाय आणि तिथून खाली मोजणार आहे मी. किती आहे 1.25 वरती मी मार्किंग केले. आता इथून मला अशी सरळ लाईन ओढायची. तर मी सरळ लाईन ओढत असताना काळजी घ्यायची की आपली जी लाईन जी आहे ती अगदी सरळ आली पाहिजे. तर ती कशी कळणार आपल्याला, ही जी फोल्डची बाजू आहे तर ती फोल्डची बाजू आणि आपल्या पट्टीचं जी शेवटचा टोका पॉइंट आहे तर ती आपली एकदम सरळ एका लाईनीमध्ये आले पाहिजे. म्हणजे ही जी सरळ जाणारी लाईन जी आहे ती आपली सरळ जाते. अशा प्रकारे आपण इथं सरळ लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला मोजायचंय शोल्डरचं, रेडी शोल्डरचं माप जिथं टाकले आपण तर तिथून इकडं शिल्लक किती राहिलंय ते. तर बघा किती शिल्लक राहिले, माझं करेक्ट 3.5 इंच राहिले. तर तेवढंच मार्किंग मी ह्या लाईनवर करणार 3.5च. आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घेणार. आता हा झाला आपला बॉक्स. याच्यात आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर गळ्याचा आकार देण्याच्या आधी आपल्याला वरून अर्ध्या इंचावरती ही जी क्रॉस लाईन आहे तर त्या क्रॉस लाईन वरती अर्धा इंच मार्किंग करायचंय. वरच्या बाजूने खाली म्हणजे इथून खालच्या साईडला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचंय. आणि ह्या मार्किंग पासून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा त्याच्यासाठी तुम्ही फ्रेंच कर्व वापरू शकता. तर बघा अशा प्रकारे हा जो पॉइंट आहे या पॉइंट जवळ आपला फ्रेंच कर्व राहिला पाहिजे आणि तिथून आकार द्यायचा आहे आपल्याला. ह्या पॉइंट पासून आपल्याला आकार द्यायचा आहे. जर तुम्ही ह्या वरच्या पॉइंट पासून जर असा आकार दिला तर तुमचा गळा चुकीचा होऊ शकतो. ह्या वरच्या पॉइंट पासून आकार नाही द्यायचा, आपल्याला ह्या खालच्या पॉइंट पासून आकार द्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपला पाठीमागचा भाग तयार आहे. याचं कटिंग आपल्याला आत्ताच नाही करायचं. पुढच्या भागाचं मार्किंग केल्यानंतर पुढच्या भागाचं कटिंग झाल्यावर आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं असतं नेहमी. तर बघा अजून एक लास्टचा पॉइंट तो म्हणजे आपली जी शोल्डर आहे तर त्या शोल्डर मधून आपण 0.25 म्हणजे हे जे मायनस केलेलं आहे तिथून खाली हे जे शोल्डर आहे तर 0.25 अजून थोडंसं खाली यायचं आपल्याला. अजून थोडंसं खाली येऊन मी तिथं मार्किंग केलंय आणि ते 0.25 आपल्याला ह्या रेडी शोल्डरच्या मार्किंगला मॅच करायचंय. म्हणजेच आपल्या गळ्याचं जे मार्किंग केलंय आपण त्याला जोडायचंय क्रॉसमध्ये. असं तिरकी लाईन ओढायची आपल्याला क्रॉस लाईन. बघा ह्या पद्धतीनं. तर म्हणजे आपण हे वरच्या साईडला पण मायनस केलेलं आहे. म्हणजेच बघा ह्या ठिकाणी ज्या आडव्या क्रीज येणार आहेत तर ते आपण वरच्या साईडनं मायनस केलेत. आणि या ठिकाणी गळ्याला लूज वगैरे होणार आहे किंवा अशा उभ्या ज्या घड्या पडणार आहेत त्या आपण ह्या साईडनं मायनस केलेत. तर आपला जो गळा जो आहे तर वरून पण आपण मायनस केलाय आणि साईडनी पण मायनस केलाय. तर त्याच्यामुळे आपला हा जो भाग आहे तो पाठीमागचा एकदम प्लेन आणि साफ बसणार आहे. तर अशा प्रकारे पाठीमागचा भाग आपला तयार आहे. आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करू. तर पुढच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी मी इथं दुसरा कार्डशीट पेपर घेतलाय. ही आपली बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन साईड आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं पेपर ठेवायचा आहे. आणि सगळ्यात आधी वरच्या साईडला आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला फुल शोल्डरचं अर्ध करायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. तर माझी फुल शोल्डर आहे 15 इंच तर मी 15 इंचचं अर्ध केलं तर माझं किती होतंय 7.5 इंच. तर इथं तुम्हाला फुल शोल्डर तुमची मोजायची आणि त्याचा अर्ध करून मार्किंग करायचे. तुमच्या फुल शोल्डरचं अर्ध करून तुम्हाला इथं मार्किंग करायचे. ते मार्किंग केल्यावर तुम्हाला बंद बाजूकडून 2.5 इंचाचं मार्किंग
आणि 1 इंच डाऊन मार्किंग, हे पण मार्किंग सगळ्या साईडसाठी फिक्स आहे. तर हे मार्किंग केल्यानंतर आपण अशी लाईन ओढून घेऊत आणि हे पण क्रॉस लाईन जोडून घेऊत. जसं आपण पाठीमागच्या भागाला जोडून घेतलं सुरुवातीला तसंच सेम. त्याच्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचं म्हणजेच मोंड्याचं मार्किंग करायचंय. तर मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी आता बघा आपला पुढचा भाग चालू आहे आणि पुढचा जो गळा आहे आपला डीप नेक आहे. तर इथं आपल्याला सगळी पद्धत डीप नेक ब्लाऊजची वापरायची आहे. म्हणजेच डीप नेक ब्लाऊज प्रमाणे आपल्याला पुढचं मार्किंग करायचंय. तर बघा आता मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला डीप नेक ब्लाऊजचा चार्ट बघावा लागेल. त्याच्यामध्ये आपली चेस्ट किती आहे 35 इंच. तर 35 बरोबर 6.25 च्या वर एक लाईन आहे. 6.25 च्या वर एक लाईन. तर ते मार्किंग आपल्याला हे 1 इंच डाऊन आलो तर आपण त्याच्या खाली करायचं आहे. म्हणजेच बघा 1 इंच डाऊनच्या खाली मी टेप पकडला. 6.25 म्हणजेच 6 च्या वर 2 लाईन आणि त्याच्यावर एक लाईन म्हणजेच 6 च्या वर 3 लाईन. 6.25 च्या वर एक लाईन मी इथं मार्किंग केलं आणि आता इथं मी सरळ लाईन ओढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी इथं सरळ लाईन ओढून घेतली. आता ही झाली आपली चेस्ट लाईन. ह्या चेस्ट लाईन वरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचंय. आपली छाती किती आहे 35 इंच. तर ज्यावेळेस आपला डीप नेक असतो, डीप नेक ब्लाऊज असतो, तर त्यावेळेस आपण काय करतो छातीमध्ये 1.5 इंच लुजिंग ऍड करतो पुढच्या बाजूला. छाती अधिक 1.5 इंच आणि परत त्याचा चौथा भाग. तर हा झाला डीप नेकचा. कशाचा? डीप नेकचा फॉर्म्युला. छातीचं मार्किंग करायचा. 1.5 इंच आपण ऍड करतो. पाठीमागच्या भागात आपण 2.5 इंच ऍड केलं होतं, तो पॅक नेक होता म्हणून. आता आपला डीप नेक आहे म्हणून आपण इथं 1.5 इंच ऍड केलंय, ते पण पुढच्या भागाला. माझी छाती आहे 35 इंच, तर मी 35 मध्ये 1.5 इंच वाढवणार. तर 35 मध्ये 1.5 इंच, 1 इंच आणि अर्धा इंच, किती आलं 36.5. तुम्हाला तुमच्या छातीमध्ये 1.5 इंच वाढवायचंय आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी 9 च्या वर एक लाईन आले, 9 च्या वरती एक लाईन आले. तर ते मार्किंग आपल्याला इथं ह्या चेस्ट लाईन वर करायचंय. म्हणजेच बंद बाजूला आपण 9 च्या वर एक लाईन असा टेप ठेवूत आणि समोरच्या साईडला इथं मार्किंग करूत. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मायाचं मार्किंग करायचंय, शिलाई मार्जिन. आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर तो मोंड्याचा आकार देण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघावा लागतो. तर तो शोल्डर मायनस चार्ट, डीप नेकचे शोल्डर मायनस चार्ट हे 6 आहेत. आणि हे चार्ट कसे बघायचे याच्यावरती मी सेपरेट सविस्तर एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तर तो तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये हे सगळे चार्ट कसे बघायचे हे शिकवलेलं आहे. पण तरी सुद्धा आज आपण परत एकदा बघूयात. रेडी शोल्डर नेक शेप म्हणजेच गळ्याचा आकार आणि नेक डीप, ही 3 माप आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर रेडी शोल्डर आपली आहे 2.5 इंच, गळ्याचा आकार जो आहे तो आपला पान गळा आहे आणि नेक डीप आहे पुढचा आपला 6 इंच. तर ही 3 माप आहे. तर सगळ्यात आधी आपण शोल्डर बघू. 2.5 इंच कुठल्या चार्ट मध्ये येते? तर बघा ह्या चार्ट मध्ये आपली शोल्डर येत नाही. त्याच्यानंतर ह्या चार्ट मध्ये आपली शोल्डर येते बघा. रेडी शोल्डर 2 इंच, 2.25, 2.5 म्हणजेच ह्या चार्ट मध्ये येते. तर आपण हे सगळे चार्ट आपण साईडला काढून ठेवू. तर हे सगळे चार्ट जेवढी 1 इंचापासून, अर्ध्या इंचापासून ते 4 इंच, 4.5 इंचापर्यंतचे सगळे चार्ट आहेत तिथं. तर ह्या सगळ्या चार्टचा मी फोटो शेअर केलेला आहे युट्यूबवरती आणि ह्या चार्टचा एक सेपरेट व्हिडिओ पण मी बनवलेला आहे. तर या व्हिडिओ नंतर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या चार्टशी रिलेटेड एकही प्रश्न राहणार नाही. तर बघा हा चार्ट मी सिलेक्ट केलाय कारण का आपली शोल्डर जी आहे ती 2.5 इंच आहे आणि ह्या चार्ट मध्ये आहे म्हणून. त्याच्यानंतर आपलं रेडी शोल्डरचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक शेप बघायचा आहे, कुठला आहे पानगळा. तर नेक शेप ह्या साईडला आहे. तर पानगळा कुठं आहे? हो का इथं आहे. तर पानगळा ह्या लाईन मध्ये आहे. म्हणजेच आपल्याला कुठली लाईन? ही आडवी लाईन चेक करावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला नेक डीप बघायचं आहे. नेक डीप किती आहे? 6. तर ही आडवी लाईन आणि आता आपल्याला वरून गळा बघायचा आहे आपला. ह्या साईडला नेक डीप दिले बघा, नेक डीप या ठिकाणी नेक डीप दिले. तर बघा 6 ते 6.75 असेल तर तुम्हाला ही उभी लाईन चेक करायची. म्हणजेच आपल्याला उभी ही लाईन
आणि आडवी ही लाईन, म्हणजेच आपले किती मायनस होते 1.5 इंच. म्हणजेच पुढच्या आपल्या ह्या ब्लाउज मध्ये आपलं मायनस होते 1.5 इंच. आता हे 1.5 इंच आपण कशातून मायनस करणार, तर ते आपले फुल शोल्डर मधून. फुल शोल्डर किती आहे, माझी फुल शोल्डर आहे 15 इंच. तर या ठिकाणी तुम्हाला तुमची फुल शोल्डर घ्यायची. तर आता इथं माझी फुल शोल्डर 15 आहे, तर त्याच्यातून मी 1.5 इंच वजा करणार, म्हणजेच कमी करणार. तर बघा 1 इंच, अर्धा इंच, 1.5 इंच कमी केल्यानंतर किती आलं, 13.5 आलं. तर ह्या 13.5चं आता आपल्याला अर्ध करायचंय, म्हणजेच त्या 13.5 वरती मी टेप फोल्ड केलाय आणि मी इथं चेक करणार आहे आपलं किती फोल्ड झाले ते. तर बघा या ठिकाणी फोल्ड झाले 6.75, म्हणजे 6.5च्या वर 2 लाईन इथं फोल्ड झाले. तर आता हे मार्किंग आपल्याला ह्या बंद बाजूकडून आपल्याला ह्या शोल्डरच्या क्रॉस लाईन वर करायचंय. तर बघा मी 6.75 मी इथं ठेवणार, बंद बाजूला ठेवणार आणि समोरची जी आपली क्रॉस लाईन आहे शोल्डरची, त्या क्रॉस लाईन वरती मी इथं मार्किंग करते. आणि सेम तसंच मार्किंग मी चेस्ट लाईन वरती पण करणार आहे. 6.75 चेस्ट लाईन वरती, छातीच्या लाईन वरती. तर हे 2 मार्किंग झालेत. आता इथं मी सरळ लाईन ओढून घेणार आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. तर त्यासाठी बघा असं आपण टेपनी फोल्ड करणार आहे आणि याचं सेंटर काढणार आहे. आणि ह्या सेंटर वरती आपल्याला आतल्या बाजूनी 0.25 म्हणजेच टेपवरच्या 2 लाईन फक्त 0.25 एवढं मार्किंग करणार आहे मी. आणि हे मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथं क्रॉस मार्कचं मार्क करायचंय. तर बघा क्रॉस मार्कचं मार्क म्हणजे करताना ज्यावेळेस आपली छाती 40 इंचाच्या आत आहे, तर त्यावेळेस आपल्याला इथं किती मार्किंग करायचंय 0.75 पुढच्या भागाला. बघा चार्ट मध्ये देखील बघू शकता तुम्ही. बघा मुंड्याचा क्रॉस मार्क. तर बघा छाती किती आहे 35, म्हणजेच ह्या लाईन मध्ये आपल्याला पुढच्या भागाला किती मार्किंग करायचंय 0.75. आणि पाठीमागचा भाग असेल तर किती 1 इंच. तर तुमचं 40 पेक्षा जास्त असेल तुमची छाती 41, 42, 43, तर तुम्हाला पुढच्या भागाचं मार्किंग 1 इंच करायचंय आणि पाठीमागच्या भागाचं 1.25 इंच करायचंय. तर आता आपल्याला 0.75 करावं लागेल, कारण आपली छाती जी आहे ती 35 आहे म्हणून. तर बघा 35 आहे 0.75 म्हणजेच मी ह्या कोपऱ्यापासून मोजणार अर्धा इंच, अर्ध्याच्या वर 2 लाईन म्हणजे 0.75. तर हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा पॉइंट ह्या चेस्टला लाईनला जोडायचा आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट हे 3 पॉइंट पकडून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. आणि सगळ्यात आधी हे आपण खालचे 3 पॉइंट जोडून घेऊ. आता त्याच्यानंतर मी हा राहिलेला पॉइंट आपल्या ह्या पॉइंटला जोडायचा आहे, म्हणजे बघा आणि अशी लाईन जोडावी लागते. हा पण देऊन झालेला आहे. तर बघा आता त्याच्यानंतर आपला जेव्हा डीप नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला वरच्या साईडनी पण मायनस करावं लागतं. तर ते मायनस कसं करायचं, वरच्या साईडनी गळा पण मायनस करावा लागतो. तर बघा ह्या पॉइंट पासून मायनस केलेल्या पॉइंट पासून ते वरची सरळ लाईन, त्याच्यामध्ये किती अंतर आहे, किती गॅप शिल्लक राहिलाय ते मोजायचं आपल्याला. तर अर्धा इंच, अर्ध्याच्या वर 2 लाईन म्हणजेच 1 इंचाला 1 लाईन कमी आहे. बघा बघा 2 जवळ मी टेप ठेवणार आहे असा आणि बघा 1 ला 1 लाईन कमी म्हणजेच 1 इंचाला 1 लाईन कमी आहे आपलं. 0.75च्या वर 1 लाईन. तर तेवढंच मार्किंग आपल्याला इथं करायचं आहे. जेवढं अंतर इथं आहे तेवढंच अंतर आपल्याला इथं ठेवायचंय. 1 इंचाला 1 लाईन कमी असं मार्किंग केलं मी. आणि आता आपण हा पॉइंट आणि ही लाईन जोडून घेऊत असं. म्हणजेच आपण ही जी सगळी बाजू आहे वरची ती आपण सगळी मायनस केलेली आहे. का, कारण आपला गळा जो आहे तो डीप आहे म्हणून. आता इथून आपल्याला नंतर काय करायचं, ही जी आपली क्रॉस लाईन आहे ना आपली शोल्डर आणि मायनस केलेली शोल्डर आणि 2.5 इंचाचं मार्किंग, तर ही जी आपली क्रॉस लाईन आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. बघा मी लाल पेनाचा वापर करते त्याच्यासाठी. हा सेंटर काढलाय मी. तर हा सेंटर काढलाय 2.5 इंचाचं मार्किंग, हे 2.5 इंचाचं मार्किंग आणि हे मायनस केलेली शोल्डर, तर त्याचा आपण सेंटर काढला. आता तिथं आपण टेप ठेवूत असा सरळ आणि असा खाली, असा सरळ टेप ठेवायचा आपल्याला खालीपर्यंत. आणि इथं आपल्याला सगळे मार्किंग करायचे. म्हणजेच बघा आपला गळाची उंची आहे, सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची मार्किंग करायचे. तर गळा आपला किती आहे 6 आहे.
नेक डीप आपला पुढच्या गळ्याचा नेक डीप 6 इंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग करायचंय. तर इथं माझं शोल्डरचं मार्किंग शोल्डर ते अपेक्स आहे 9.5. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं म्हणजे 10. तुमच्या शोल्डर ते अपेक्स मध्ये तुम्हाला अर्धा इंच वाढवून मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग करायचंय. तर पुढची उंची आहे माझी 15 इंच. तर 15 मध्ये मी 1 इंच वाढवणार, 16 इंचावर मार्किंग करणार. तर अशा प्रकारे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला टेप उचलायचा आहे आणि हे जे सगळे आपण पॉइंट मार्किंग केलेले आहेत तर तिथं आपल्याला लाईन ओढायची. तर हे जे गळ्याचं मार्किंग आहे तर ते गळ्याच्या मार्किंगची लाईन आपल्याला इथून इकडे ओढायची. त्याच्यानंतर शोल्डर ते अपेक्सची पण लाईन आपल्याला बंद बाजूच्या साईडने ओढायची आहे आणि त्याच्यानंतर ही आपली पूर्ण उंचीची लाईन आपल्याला पूर्ण ओढायची. बघा आता हे सगळं मार्किंग झाल्यावर आपल्याला काय करायचंय, ही जी छातीची लाईन आहे तर त्या छातीच्या लाईन पासून वरच्या बाजूला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचंय आणि तिथं आपल्याला अशी पट्टी ठेवायची. तर बघा ही पट्टी ठेवल्यानंतर आपल्याला चेक करायचंय आपला गळा ह्या पट्टीपासून खाली आहे का वरती आहे. जर ह्या पट्टीपासून आपला गळा खाली असेल तर आपल्याला वरच्या बाजूने अजून 0.25 मार्किंग करून आणखी 0.25 एवढं मायनस करायचंय. एवढं तिथं एक लाईन ओढून घ्यायची. पण आता या ठिकाणी आपला गळा जो आहे तो पट्टीच्या वरच्या साईडला आहे म्हणजेच इथं आहे. तर आपल्याला मायनस करायची गरज नाही. आपण इथं आणखी मायनस करणार नाहीत. जर तुमचा गळा खाली असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 0.25 मायनस करावं लागणार आहे. तर बघा आता आपण इथं ते रेडी शोल्डरचं मार्किंग करणार आहोत. तर रेडी शोल्डरचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला इकडे मायनस केलेल्या शोल्डर पासून इकडच्या बाजूला बंद बाजूला मोजायचे. तर 2.5 इंच आहे तर त्यात 1 इंच वाढवल्यावर 3.5 इंचावर इथं मार्किंग करते मी. तर हे झालं आपलं तयार शोल्डर. ही आपली तयार शोल्डर झाली. त्याच्यानंतर आपल्याला मोजायचंय ह्या तयार शोल्डरचं जे मार्किंग केले तिथून ते बंद बाजूपर्यंत आपल्याला किती आले, 3.25 आले. तर जेवढं 3.25 आलंय तेवढं पण तुम्ही ठेवू शकता. 3.25 आहे तर 3.25 वर पण मार्किंग करू शकता. नसेल तर तुम्ही त्याच्यात 0.25 अर्धा इंच वाढवू पण शकता. जर तुम्हाला असा गळा पसरून आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी 1.25 इंच अर्धा इंच वाढवू पण शकता. आणि जर आवडत नसेल तर तुम्हाला जास्त पसरून गळा आवडत नसेल तर तुम्हाला इथं जेवढं अंतर आहे तेवढंच तुम्हाला इथं मार्किंग करायचंय. तर बघा जेवढं इथं अंतर आहे तेवढंच मी इथं मार्किंग करणार आहे आणि इथं सरळ लाईन ओढून घेते. तर अशा प्रकारे इथं आपला चौकोन तयार झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण पानगळ्याचा आकार देणार आहोत. तर पानगळ्याचा आकार देण्यासाठी बघा हे जे टोक आहे तर मी टोक खालच्या बाजूला ठेवणार आहे आणि हे गोल आकार वरच्या बाजूला आणि असा ठेवून ह्या पद्धतीने मी असा पानगळ्याचा आकार देणार आहे. अशा प्रकारे इथं मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपली शोल्डर जी असते ना तर ती थोडीशी क्रॉस असते वरच्या साईडला. तर ती क्रॉस करण्यासाठी आपल्याला आणखी 0.25 खाली जायचंय, इथं मार्किंग करायचंय. बघा तुमचं जर इथं 0.25 मायनस झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याच्या खाली पण 0.25 अजून मायनस करायचंय. आणि झालेलं नसेल तर तुम्हाला इथूनच 0.25 वर मार्किंग करायचंय आणि हा पॉइंट आपल्या शोल्डरला म्हणजेच गळ्याच्या मार्किंगला जोडायचे क्रॉस मध्ये तिरकं. तर म्हणजेच आपण तर आता हे अशा प्रकारे आपलं हे वरचं सगळं मार्किंग कंप्लीट झाले. तर आता आपल्याला इथून खाली टक्सचं मार्किंग करायचंय. म्हणजेच इथं कमरेचा टक्स आणि इथं मोंड्याचा टक्स असे 2 टक्स द्यायचे. तर ते टक्स कसे द्यायचे बघा. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग असणं गरजेचं आहे. तर आपलं अपेक्स टू अपेक्स माझं किती आहे, तर अपेक्स टू अपेक्स माझं आहे 8 इंच. तर अपेक्स तर त्याचं मी अर्ध करणार आहे. किती होतंय 8 इंचाचं अर्ध 4 होते. तर ते 4 इंच मी बंद बाजूकडून ह्या लाईन वरती मार्किंग करणार आहे. तर 4 वरती टेप ठेवून अशा प्रकारे मी इथं 4 वरती मार्किंग केलं. तर आता ह्या 4 मधून आता इथं माझं 4 आले. तर तुम्हाला तुमची अपेक्स ते अपेक्सचं मार्किंग किती आहे बघायचंय आणि त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय. केल्याच्या नंतर त्याच्यातून ते मार्किंग तुम्हाला इथं करायचंय असं. आणि मार्किंग केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून पण अर्धा इंच वजा करायचंय. तर बघा आता माझं 4 इंच आले तर मी त्यातनं अजून अर्धा इंच वजा करणार आणि किती आलं मग 3.5 इंच आलं. तर ते 3.5 इंच मी इथं मार्किंग करणार खालच्या साईडला. त्याच्यानंतर आपल्याला इथून पुढे आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं असतं.
म्हणजेच कमरेचा टक्स वेस्ट डाट। वेस्ट डाट साठी बघा हा चार्ट आहे आपल्याकडे। तर ह्या चार्ट मध्ये बघून तुम्हाला तुमची साईज बघायची आहे। 28 पासून 35.75 असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागतो। 36 पासून 44.75 असेल तर तुम्हाला 3 इंचाचा टक्स घ्यावा लागतो आणि 45 पेक्षा कितीही जास्त असेल तर तुम्हाला 3.5 इंचाचा टक्स घ्यावा लागतो। तर आता या ठिकाणी माझी चेस्ट 35 आहे तर 28.35.75 पर्यंत आहे। 28 ते 35.75 पर्यंत आहे तर मी 2.5 इंचाचं मार्किंग करणार। तर 2.5 इंचाचं मार्किंग मी कसं करते बघा, हे जे मार्किंग केलंय आपण तर तिथून पुढे आपल्याला 2.5 इंच मोजायचंय। बघा इथं 2.5 आहे तर मी इथून पुढे 2.5 इंचावर इथं मार्किंग करणार आहे। आता हे सगळे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे। तर हा पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचे आणि हा पण पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचे। अशा प्रकारे मी इथं टक्सचं मार्किंग केले। तर आता ह्या टक्सला आपल्याला आकार द्यायचा आहे। तर तो आकार देण्यासाठी आपल्याला ही जी बाहेरची लाईन आहे आपली टक्सची बाहेरची लाईन आहे तर त्या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचा आहे। बघा अपेक्स पॉइंट पासून खालच्या लाईन पर्यंत मी असा टेप फोल्ड करणार आहे। तर त्या लाईनचा सेंटर काढायचा। परत सेंटरचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे म्हणजे त्यालाच मी परत एकदा फोल्ड करणार आहे अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर आपल्याला हा सेंटर आणि अपेक्स पॉइंटचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे। अशा प्रकारे सेंटर काढून झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूनी पहिल्यांदा जे मार्किंग येत आहे आपलं खालून पहिल्यांदा जे मार्किंग येते तर तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे असा आडवा आणि ह्या लाईनला आपल्याला ही लाईन मॅच करायची अशी आणि इथून बाहेरच्या साईडला मोजायचे 1/2 इंच। तसंच वर यायचंय, वरच्या पॉइंटला आपल्याला 0.25 वर मार्किंग करायचे आणि इथं आपल्याला काहीच मार्किंग करायचं नाही, जशाला तसं ठेवायचंय। त्याच्यानंतर आता आपल्याला हे सगळे पॉइंट जोडून घ्यायचे। तर ते कसे जोडायचे, कुठला पॉइंट कुठं जोडते हे तुम्ही नीट बघायचं आहे। तर हा पॉइंट आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचा आहे बघा अशा पद्धतीनं। त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचा आहे आणि हा पॉइंट आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचा आहे। आणि आता नंतर आपण थोडासा आतल्या बाजूने जाऊन आपण असा राऊंड शेप देणार आहोत बघा। आणि इथं पण आपलं टोक तयार झाले तर तिथं पण आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे। तर हे टोक आपल्याला मायनस करायचे, गोल शेप द्यायचा आहे असाच। तर अशा प्रकारे आपला आकार देऊन झालेला आहे टक्सचा। तर आता आपल्याला मोजायचंय की टक्सच्या दोन्ही लाईन ते सेम आहेत का आपल्या। तर बघा ही लाईन आपली किती आहे, किती आली आहे, 6 इंच आली आहे। तर आपल्याला ही पण लाईन मोजायची 6 आली आहे का। तर त्याच्यासाठी बघा आपल्याला टेप जो आहे तो आपला जसा जसा आकार जातोय तसा तसा आपल्याला टेप फिरवायचा आहे। टेप फिरवत असताना काळजी घ्यायची आपला टेप जो आहे तो हलला नाही पाहिजे जागेवरून, बरोबर लाईन प्रमाणे लाईन टू लाईन आपल्याला चेक करायचंय। तर बघा 6 इंच इथं आले, 6 इंच माझं इथं आले तर मी ते 6 वरती मार्किंग करणार आहे। मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं ह्या लाईन वरती आपल्याला कमरेचं मार्किंग करायचंय, वेस्टचं मार्किंग करायचंय। तर वेस्टचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, वेस्टचा चौथा भाग म्हणजेच कमरेचा चौथा भाग करायचा आहे। तर माझी कंबर आहे 28 इंच तर मी त्याचा चौथा भाग करणार आहे। तर तुम्ही तुमच्या कमरेचा चौथा भाग करायचा आहे। तर माझा चौथा भाग येतो 7 इंच बघा। इथं 7 वरती टेप फोल्ड झालाय तर मी आता इथं 7 पासून पुढे एक छोटंसं मार्किंग करणार आहे। खूप जास्त मार्किंग, खूप मोठं मार्किंग नाही करायचं, एकदम छोटं मार्किंग करायचंय। तर हे झालं आपलं कमरेचा चौथा भाग। आता त्याच्यानंतर आपल्याला हा जो टक्स आहे तर तो माझा 2.5 इंचाचा आहे। तुमचा जर 2.5 इंचाचा आहे तर मी इथून पुढे 2.5 इंचावर मार्किंग करणार आहे। ह्या पॉइंट पासून पुढे 2.5 इंचावर मार्किंग करणार आहे आणि तिथून पुढे माझी शिलाई मार्जिन आहे। तर बघा इथं माझा टक्स 2.5 इंचाचा आहे म्हणून हे मार्किंग मी 2.5 इंचाचं केले। तुमचा 3 इंचाचा असेल तर तुम्हाला हे मार्किंग 3 इंचाचं करायचंय आणि 3.5 इंचाचा असेल टक्स तुमचा तर तुम्हाला ह्या पॉइंट पासून पुढे 3.5 इंच मार्किंग करायचंय आणि तिथून पुढे मग तुम्हाला शिलाई मार्जिन म्हणजे ही 1.5 इंच जेवढी ठेवली इथं जेवढी ठेवली आहे तेवढीच इथं ठेवायची आणि हे सगळे ह्या दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या अशा प्रकारे। आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला मोजायचंय, हे आपण दोन्ही टक्स मोजलो त्यावेळेस आपलं 6 इंच इथं आलं तर आपल्याला मोजायचंय ह्या दोन्हीतलं अंतर किती आहे। तर बघा 1/2 इंच आहे, 1/2 इंच आले म्हणून आपल्याला इथं पण 1/2 इंचावर मार्किंग करायचंय। खालून बंद बाजूच्या साईडनं आपल्याला 1/2 इंच खालून वरती मोजायचे, 1/2 इंच मार्किंग करायचे। आणि ही जी आपली आर्म होल आहे, ही जी चेस्ट आहे तर त्या चेस्ट लाईन पासून खाली आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायचे। का 1/2 इंच केलं, कारण आपलं
इथून गॅप आहे तो अर्धा इंचाचा गॅप आहे, म्हणून आपण इथं पण अर्धा इंच आणि इथं पण अर्धा इंच मार्किंग केलं. आता त्याच्यानंतर ह्या अर्धा इंचाचं डबल करायचंय. किती होतंय? 1 इंच होतंय. तर ते डबल केलेलं मार्किंग आपल्याला फिटिंगच्या साईडनं, फिटिंगच्याच बाजूने वरच्या साईडला मोजायचंय आणि मार्किंग करायचंय. तर बघा अर्धा इंचाचं डबल होतंय 1 इंच. आणि आता आपल्याला हे सगळ्या लाईन जोडून घ्यायच्यात. ही लाईन ह्या लाईनला, हा पॉइंट आपला ह्या पॉइंटला जोडायचा आहे खालच्या बाजूला. आणि हा पॉइंट जोडताना बघा ही जी आपली पट्टी आहे आणि ही बाहेरची फिटिंगची बाजू, तर ही फिटिंगची बाजू आपल्याला मॅच करायची आहे. ह्या साईडनं क्रॉस लाईन गेली, ही पट्टी क्रॉस जात आहे तर जाऊ द्या, तिरकी जाते तर जाऊ द्या, पण फिटिंगची बाजू आणि ही पट्टीचं जे बाहेरचं टोक आहे तर ते मॅच केलं पाहिजे एकमेकांना. अशा पद्धतीनं ठेवून आपल्याला इथं ही पण लाईन ओढून घ्यायची. आता ही लाईन ओढल्यावर बघा आपण काय केलं, इथं माझा अर्धा इंच आलंय, पण तुमचा अर्धा इंचाला एक लाईन येऊ शकतं, एक लाईन कमी, किंवा अर्धा इंचाच्या वर एक लाईन, किंवा मग 0.75 पण येऊ शकतं. तर तुम्हाला तुमचं मार्किंग घ्यायचंय. तुमचं इथं गॅप किती शिल्लक राहिला आहे तर तो मोजायचा आहे आणि तेवढंच मार्किंग तुम्हाला इथं पण करायचंय आणि इथं करायचंय. आणि इथं मात्र तुम्हाला त्याचा डबल करून मार्किंग करायचंय, म्हणजे ह्याचा डबल करून इथं मार्किंग करायचंय. आणि मग त्याच्यानंतर आपला हा वेस्ट डाट कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला इथं मोंड्याचा डाट म्हणजेच आर्म होल डाट घ्यायचा आहे. तर आर्म होल डाट कसा घ्यायचा, तर त्याच्यासाठी बघा जेवढा तुमचा वेस्ट डाट आहे, कमरेचा डाट आहे, कमरेचा टक्स आहे, तर त्याचा अर्धा तुमचा मोंड्याचा टक्स असतो, आर्म होल डाट असतो. तर बघा माझा 2.5 इंच आहे, तर 2.5 इंचाचा अर्धा किती होतंय बघा, 2.5 इंच तर 2.5 इंचाचा अर्ध किती होते? 1.25 होते. तर ते 1.25 आपल्याला ही जी चेस्ट लाईन आहे तर त्या चेस्ट लाईन वरती ठेवायचे आणि असे सरळ सरळ जाऊ द्यायचा आहे टेप. आणि जिथं आपला मोंड्याचा आकार येते गोल, तर तिथं आपल्याला त्या आकारावरती आपल्याला मार्किंग करायचे 1.25. तर मी 1.25 का घेतलं, कारण माझा इथला टक्स आहे तो 2.5 इंचाचा आहे. 2.5 इंचाचा अर्ध केलं. तुमचा 3 इंचाचा असेल तर तुम्हाला 3 इंचाचा अर्थ किती? 1.5 इंच. म्हणजे तुम्हाला इथं किती? 1.5 इंच मार्किंग करावं लागेल. ह्या 1.25चं पण अर्ध करायचंय. हे 1.25 आहे तर त्याचं पण मला अर्ध करायचंय. तर मी तिथं पण असा टेप फोल्ड करणार आहे आणि जिथं माझा टेप फोल्ड झालाय तर तिथं मी टेप ठेवणार आहे आणि वरच्या साईडला मार्किंग करणार आहे. म्हणजे बघा अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन आले. अर्धे मार्किंग आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचंय, वरच्या साईडचं. हा वरचा पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे. आणि जोडल्याच्या नंतर आपल्याला हा जो मुंड्याचा गोल आकार आहे ना, तर त्या गोल आकाराच्या खाली आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचंय. आता ह्या अर्ध्या इंचावर मार्किंग केल्यावर आपल्याला असा आडवा टेप ठेवायचा आहे त्या मार्किंगवर. ते आपण मार्किंग केलं ना, डॉट डॉट केले, तर त्या डॉट डॉट वरती आपल्याला असा आडवा टेप ठेवून 1.25 म्हणजेच हा टक्सचा अर्धा 1.25 असं आडवं मार्किंग करायचंय 1.25. आणि आता हे पॉइंट अपेक्स पॉइंटला जोडायचंय. आणि जोडत असताना हा थोडासा आपल्याला बाहेर जाऊ द्यायचा, थोडासा बाहेर जाऊ द्यायचा. आता हा झाला आपला आर्म होलचा टक्स. पण आता ह्याला आपल्याला मोजून घ्यायचंय. तर मोजण्यासाठी आधी ही लाईन मोजायची किती आहे, तर बघा 5.5च्या वर एक लाईन आहे या ठिकाणी. अपेक्स पॉइंट पर्यंत किती आहे? 5.5च्या वर एक लाईन. तर सेम तेवढीच आहे का बघायची ही पण. आणि जिथं येते तर तिथं मार्किंग करायचं 5.5च्या वर एक लाईन. बघा या ठिकाणी आले. तर आता आपल्याला ह्या पॉइंट पासून अशी खाली सरळ लाईन ओढायची. तर ती कशी ओढणार आपण, तर बघा ही पट्टी आहे तर अशी उभी ठेवणार आणि ह्या पॉइंट जवळ आणणार अशा पद्धतीनं. आणि बघा आपण असं, तुम्ही असं पण ठेवू शकता. पण त्यावेळेस काय होतंय, आपली ही पट्टी आणि ही फिटिंगची पट्टी इथं थोडं अंतर आहे, इथं परत जास्त होते, म्हणजेच ही आपली चुकीची आहे. आपल्याला ह्या पॉइंट जवळ पट्टी ठेवायची आहे आणि हे अंतर बघायचंय आपलं एकसारखं राहिलं पाहिजे. पट्टी ठेवायची आहे आणि तशी ठेवून आपल्याला खाली इथं रेष ओढायची. आता ही रेष ओढल्यानंतर आपल्या इथं एक छोटासा चौकोन होतो तयार. तर त्या छोट्याशा चौकोनमध्ये आपल्याला इथं नवीन मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा मी इथं लाल पेन वापरते नवीन मुंड्याचा छोटा आकार देण्यासाठी.
तर हा पॉइंट खालचा आणि हा पॉइंट, तर हे 2 पॉइंट धरून ह्या 2 पॉइंटला पकडून आपल्याला इथे छोटासा आकार द्यायचा आहे. ज्यावेळेस छोटा आकार द्यायचा असतो तर त्यावेळेस आपल्याला फ्रेंच कर्वचा छोटा आकार वापरायचा. असा हे छोटा भाग वापरावा लागतो. मोठा आकार देताना आपल्याला मोठी साईड वापरावी लागते. तर इथं मी मुंडाचा आकार देऊन घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला पुढचा भाग हा पूर्ण मार्किंग करून झालाय. तर त्याचं आपण आता कटिंग करून घेऊ. तर बघा आता आपण ह्या ब्लाउज मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट, जे आतापर्यंत आपण हे सगळं आपल्याला आतापर्यंत शिकवून झालेलं होतं, आतापर्यंत जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे, तर हे आता मागच्या पॅकनेक ब्लाउज मध्ये, डीप नेक ब्लाउज मध्ये आपल्याला हे झालेलं होतं. त्याच्यामुळे मी ह्या भागात थोडंसं फास्ट घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला ह्या भागामध्ये नसेल समजलं तर तुम्ही सेपरेट डीप नेकचा ब्लाउज, सेपरेट पॅक नेकचा ब्लाउज तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये मी खूप सावकाश आणि एक एक पॉइंट हा व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. मध्ये आपण पुढचे हुक करणार आहेत ब्लाउजला. पाठीमागच्या ब्लाउज मध्ये जे आपण पॅक नेक, डीप नेक शिकलो आतापर्यंत, तर त्या ब्लाउज मध्ये आपण पाठीला हुक केले होते. पुढच्या साईडला प्लेन ठेवलं होतं आणि पाठीमागच्या भागाला हुक केले होते. पण आता आपण ह्या ब्लाउज मध्ये आपण पुढून हुक करणार आहेत. पुढच्या बाजूला काय करावं लागतं, ज्यावेळेस आपले पुढचे हुक करायचे असतात तर त्यावेळेस आपल्याला इथं आणखी एक छोटा टक्स घ्यायचा असतो. म्हणजे आपला जो कटोरीचा भाग आहे आणि हुकाचं जी पट्टी आहे तर तिथं छान असा कप तयार होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं ही जी अपेक्स लाईन आहे तर त्या अपेक्स लाईन वरती आपल्याला अर्धा इंचाचा छोटा टक्स घ्यायचा असतो. तर तो कसा घ्यायचा बघा, अर्ध्या इंचाचा टक्स घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता समजा मी ही लाईन इथं अपेक्स पॉइंटवर ठेवली, 0.25 ह्या साईडला, 0.25 ह्या साईडला, अशा दोन्ही साईडला मी मार्किंग केलं. तर हा सगळा मिळून किती टक्स झाला आपला, अर्ध्या इंचाचा टक्स झाला बघा. हे दोन्ही पॉइंट आपल्याला हे अपेक्स पॉइंटला जोडायचे. तर हा जो टक्स आहे तर तो मी आतापर्यंत शिकवलेला नव्हता. हा टक्स आपल्यासाठी नवीन आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला पुढचे हुक करायचे असतात तर त्यावेळेस आपल्याला हा टक्स घ्यावा लागतो. जर आपल्याला पाठीमागचे हुक करायचे असतील तर त्यावेळेस ह्या टक्सची गरज नाही, हा टक्स नाही घेतला तरी चालतो. त्याचं कटिंग बघूयात कसं करायचं. तर बघा मी मायनस केलेलं सगळं सोडून खालच्या साईडने मी कटिंग करायला सुरुवात केली आहे. एवढा हा टक्स फक्त आपल्याला कट करायचे, हे 2 टक्स आपल्याला कट करायचे नाहीत. तर बघा त्याला आपल्याला पेपरवरतीच फोल्ड करून मायनस करायचंय. असं उचलून ह्या लाईनला असं फोल्ड करणार आहे मी. आणि ही फोल्ड केल्याच्या नंतर हे असं फोल्ड करणारे, ह्याला असं प्रेस करणारे आणि प्रेस करून मी ही जी आपली दुसऱ्या टक्सची लाईन आहे तर त्याच्यावरती ठेवणार आहे. आणि इथं आपल्याला इथं सेलो टेप किंवा टाचणी लावून आपल्याला ह्याला सिक्युअर करायचंय. सेलो टेप लावून घेतलेला आहे, म्हणजेच हा टक्स आपला कपड्यावरती, ब्लाउज पीस वरती दिसणार नाही. त्याला आपण पेपरवरतीच मायनस केले. तर आता बघा आपला हा जो नवीन आकार दिलेला आहे आणि आपला आधीचा आकार, तर हे दोन्ही आपले जुळून एक आकार तयार झालेला आहे. जर तुमचा थोडासा मागे पुढे असेल तर तुम्हाला इथं शेप देऊन घ्यायचा आहे गोल मध्ये. आणि आता आपल्याला हा आर्महोल, जो नवीन आर्महोलचा आकार आहे तर तो आपल्याला आता कट करायचा आहे. तर आपला हा पार्ट, हा जो मुंडा आहे आपला तो कट करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो टक्स आहे अपेक्स लाईन वरती आपण घेतलाय तर त्याला पण आपल्याला मायनस करायचंय, म्हणजे तो टक्स आपला कपड्यावरती दिसणार नाही. तर त्याला आपण पेपरवरतीच मायनस करणार आहोत. म्हणजे आपला त्या टक्सचा फायदा तर होणार आहे, आपला कटोरीचा जो भाग आहे तो अगदी छान बसणार आहे गोल शेप मध्ये, पण तो टक्स मात्र आपला कपड्यावरती दिसणार नाही पेपर कटिंग पेपरवरतीच मायनस केल्यामुळे. तर बघा सेम हा जसा टक्स मी फोल्ड केला तसं एक लाईन उचलून मी त्याला असं प्रेस केलं आणि ती लाईन उचलून मी दुसऱ्या लाईनवर ठेवली आणि आता मी त्या टेप लावून सिक्युअर करणार त्या पण टक्सला. या पार्ट मध्ये मेन उद्देश होता की पुढचा नेक डीप आणि पाठीमागचा पॅक असल्यावरती आपल्याला गळ्याचं मार्किंग कसं करायचंय, ब्लाऊजचं मार्किंग कसं करायचंय.
तर बघा आता आपण पुढच्या भागामध्ये आपण प्रिन्सेस कट शिकणार आहोत. जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज मध्ये पुढचा गळा डीप आणि पाठीमागचा पॅक करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कारण प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करण्यासाठी ही सगळी माप आपल्याला म्हणजे अगोदर ही सगळी माप करावं लागतात आणि ह्या पार्टवरूनच आपला प्रिन्स कट बनणार आहे उद्याचा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग मार्किंग कसं करायचं हे बघणार आहोत, शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर बघा आतापर्यंत आपण सगळे वन टक्स मध्ये शिकलो आहोत. तर वन टक्स ब्लाऊज माझ्या हिशोबाने की आतापर्यंत तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरून आता आपण इथून पुढे प्रिन्सेस कट, 4 टक्स, कटोरी ब्लाऊज हे शिकवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. कारण वन टक्स ब्लाऊज हा आपला बेस आहे. म्हणजे हा जर ब्लाऊज आला तर आपल्याला इथून पुढचे सगळे ब्लाऊज अगदी आरामात येणार आहेत आणि समजायला पण अतिशय सोपे जाणार आहेत. तर आता आपला पुढचा भाग कटिंग करून झालाय. आता आपण ह्याच पार्टवरून पाठीमागचा भाग पण कट करणार आहोत. तर बघा हा आपला पाठीमागचा भाग आहे अशा पद्धतीनं. तर ह्या पाठीमागच्या भागावर आपल्याला ज्यावेळेस आपला पुढचा डीप आणि पाठीमागचा पॅक असं असतं तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला, ही जी आपली छातीची लाईन आहे तर तिथून खाली आपल्याला 0.25 वर मार्किंग करायचंय. 0.25 असं 0.25 वर मार्किंग करायचंय. आणि हा पार्ट आहे तर हे जो मुंड्याचा आकार आहे तर हे फिटिंग तर 0.25 वरती हा असा पार्ट ठेवायचा आहे आपल्याला. आणि हा पार्ट ह्या पॉइंटवर ठेवला की आपल्याला हा आकार जसा जातोय तसा जाऊ द्यायचा आहे. फक्त आपल्याला मॅच काय करायचंय, ही जी आपली फिटिंगची बाजू आहे तर ही मॅच करायची. बघा ही फिटिंगची बाजू आणि ही आतली लाईन, तर ह्या 2 लाईन आपल्याला मॅच करायचे. बाकी हा पार्ट आपला जसा जातोय तसा आपल्याला जाऊ द्यायचा आहे. आणि असं झाल्यानंतर आपल्याला इथं हे आखून घ्यायचंय. वरच्या बाजूने पण आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आणि खालच्या साईडने पण आपल्याला ही लाईन आखून घ्यायची अशा पद्धतीने. आता आपला हा पार्ट उचलला तर चालेल. आता बघा ही जी आपण नवीन लाईन ओढली तर ती लाईन आणि हा मोंडा आपल्याला जॉईंट करायचा आहे एकाला एक. म्हणजेच हा आपला मोंडा आहे तर थोडासा आपला खाली उतरवून घेतलेला आहे आपण. मोंड्याला जोडायची ही लाईन. जोडल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूनी आपल्याला इथं जेवढं अंतर आहे आपलं ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत मोजायचंय किती आहे. बघा 0.75 आहे. अर्धा इंच त्याच्यावर 2 लाईन म्हणजे 0.75. तेवढंच मार्किंग आपण इथं पण करू शकतो. इथं करायचंय 0.75. आणि आपण इथं याच्यामध्ये 0.25 किंवा अर्धा इंच किंवा 0.75 आपण वाढवू पण शकतो. पण ते कधी ज्यावेळेस आपल्याला उंची जी आहे जास्त होत असेल, खूप जास्त होते असेल तर त्यावेळेस आपण थोडंसं वरच्या बाजूला पण जाऊ शकतो. बघा आता मी इथं 0.25 वाढवून घेते. म्हणजे इथं जेवढं अंतर आहे तर त्याच्यापेक्षा मी 0.25 वाढवून पण घेऊ शकते, अर्धा इंच पण वाढवू शकते. तर ते आपल्याला गरजेनुसार वाढवायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी आपण खालची लाईन ओढून बघू काय फरक पडते. बघा मी इथं जेवढं अंतर आहे तेवढंच इथं अंतर आहे, ती लाईन जोडून घेतली. तर मी आता उंची चेक करते माझी किती आली उंची. तर बघा माझी उंची आहे पाठीमागची 13.5. 13.5 मला उंची पाहिजे. तर मग शिलाईचं वाढवून किती 14.5 झाली. तर या ठिकाणी माझी 14.75 आली. म्हणजे 0.25 ही एक्स्ट्रा आहे वाढवून आली. तर मी 0.25 इथं वरती गेले तरी चालणार आहे मला. तर मी 0.25 अर्धा इंच पण वरती जाऊ शकते. तर बघा 0.25 वरती मी मार्किंग करते. आणि ही क्रॉस लाईन आणि ही जी आपली तिरकी लाईन आली आहे तर त्या तिरक्या लाईन वरती आपल्याला जोडायचंय. तर मी अजून 0.25 वरती आले. तर मला आता उंची चेक करते मी किती आहे. आता बघा 14.5 आली. तर शिवून आपली 13.5 होते. म्हणजे मला पाठीमागची उंची 13.5 पाहिजे. जर आता आपण पाठीमागचा भाग कट करू. म्हणजेच हे पण आपलं खालच्या साईडचं मायनस होते. हे पूर्ण मायनस होऊन जाते. तर बघा अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग पण कट करून झालेला आहे. तर आपले हे 2 पार्ट, हा पाठीमागचा पॅक नेक आहे आणि हा आपला पुढचा डीप नेक आहे. तर हे 2 पार्ट ठेवून आपण कटिंग कसं कपडा कटिंग कसा करायचा हे शिकणार आहोत आपण पुढच्या पार्टमध्ये. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो. जर सगळंच एकाच व्हिडिओमध्ये जर आपण पूर्ण ब्लाऊज शिकायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो 2-3 तासाचा. तर आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे 3 पार्टमध्ये आपण हा ब्लाऊज कंप्लीट करणार आहोत.
तर आजच्या पार्टमध्ये आपण मी जर शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि म्हणते की तुम्ही पहिल्या दिवसापासून तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात करा. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला छोटे स्टेप बाय स्टेप शिकल्यामुळे तुमचा कुठलाही पॉईंट जो आहे तो समजायचा राहत नाही. तुम्हाला सगळे पॉईंट जे स्टेप बाय स्टेप शिकल्यामुळे लक्षात येत राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवसापासून व्हिडिओ बघायला सुरुवात करायची आहे.